सरकार संविधानाने चालतं, दबावाने नाही. देवेंद्र फडणवीसांचं कुणबी प्रमाणपत्राच्या वादावर स्पष्टीकरण. एकाचं ओरबडून दुसऱ्याला दिलं जाणार नसल्याची ही ग्वाही. शिंदेंच्या शिवसेनेनुसार 2018ची घटना असंवैधानिक, तर त्यांनी घेतलेल्या पदाचा लाभ संवैधानिक कसा? पक्षघटना संवैधानिक की असंवैधानिक हे आयोग ठरवू शकत नाही. ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाची पिसं काढली. आता शिवसेनेला न्याय मिळेल, खासदार संजय राऊतांना विश्वास. तर कोर्टावर टीका करणं हा ठाकरे पक्षाचा उद्योग. नरेश म्हस्केंचा पलटवार. गडचिरोलीत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. आश्रमशाळेचा परवाना रद्द करण्याचे आदेश. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उद्या गडचिरोली दौऱ्यावर. फडणवीसांच्या कारवाईच्या आदेशानंतर उईके गडचिरोलीला जाणार. संबंधित आश्रमशाळेला भेट देण्यात येणार आढावा. 2027 च्या प्रश्नांवर आंदोलन उभं करण्याचं वर्ष. काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन उभारणार. जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेसची कोंडी, सरकारची कोंडी करणार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. तिरंग्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. या तिरंग्याचा मान खाली होऊ देणार नाही. पुण्यातील तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांचा एल्गार. देशासाठी कोणतंही बलिदान न देणाऱ्यांना तिरंग्याचा पुळका येणं ही चांगली गोष्ट. तिरंगा यात्रेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचं भाजपवर टीकास्त्र. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांची बदली. नरेंद्र पाटील यांच्या मागणीला यश. आणि गर्भवती नसलेल्या अल्पवयीन मुलीची टेस्ट पॉझिटिव्ह. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी. नमस्कार, मी संदीप देसाई. 24 तास प्राईम या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया